पालिकेतील वॉर्ड बजेट फक्त 37 वॉर्डांसाठीच वाटप करण्यात आले, इतर वॉर्डसाठी बजेट का वाटप केले नाही असा संताप महामंडळाच्या विरोधी सदस्यांनी व्यक्त केला। शनिवारी बेळगाव पालिकेच्या सभागृहात महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सामान्य सभेत विरोधी पक्षनेते मुजम्मिल डोनी यांनी आक्रोश व्यक्त केला। पालिकेतील वॉर्ड बजेट समानपणे वाटप केले पाहिजे। मेयरने फक्त 37 वॉर्डांसाठी बजेट वाटप केले आहे, हे चुकीचे आहे असे ते म्हणाले। लेकिन हमने बात क्या किया कि टोटल 37 कारपोरेटर्स का ऑलरेडी टेंडर को गया है। हमारे 21 कारपोरेटर्स का टेंडर ऑलरेडी कमिश्नर साहब के थ्रू एक मूवमेंट हुआ था। वो 30 लाख रुपए का भी काम आपके पहले के जो महापौर मैडम है, माजी महापौर मैडम, टेंडर ऑलरेडी लेटर देके उसको रुकाया है। क्यों मैडम कि हम क्या इधर बेलगाम के अंदर, हम क्या इधर कारपोरेशन के अंदर डेवलपमेंट के लिए नहीं है, खाली 37 कारपोरेटर्स है। रिक्वेस्ट हमारा क्या है, खाली जो है 58 कारपोरेटर्स का डेवलपमेंट का पहले बात करें, फिर इसको रिलेट करें। बात भी लास्ट कल जो बात हुआ था वैसे ही बात होगा। फर्स्ट जो है 58 कारपोरेटर्स के डेवलपमेंट के बारे में बात करेंगे, फिर आगे का जो है कंफर्म लेंगे। कल बात ऐसा ऑलरेडी हुआ है। फर्स्ट आपने क्या किया था कि पहले आपके डेवलपमेंट के बारे में बात करेंगे, फिर आगे चर्चा करेंगे। मैडम हमारी रिक्वेस्ट है कि आधा घंटा सभागृह को का कोई भी डेवलपमेंट का 1 रुपए का भी काम नहीं लिया। बहुत सारे हमारे भी कारपोरेटर्स को तकलीफ है, मीडिया के अंदर आ रहा है बहुत सारे बजेट डिवाइड ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ಅಲ್ಲ ಅದೇ ಇದೇ ಪರ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಬಜೆಟ್ ಪರ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ के बारे में डिस्कस हो। महापौर मैडम हमारा पूज्य महापौर ಅವರು ಹೇಳಿದ್ದೆ ಒಂದು ಎರಡು ರೀಡರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲ ಸರ್ ಈ ಪೆಲ ಆದ್ರೆ ಸರ್ ಈ ಬಜೆಟ್ ಪರ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಚರ್ಚೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇವೆ। बजेट पहले यावर सत्तापक्ष नेते गिरीश डोंगडी यांनी आक्षेप घेत सभेच्या अजेंड्यानुसार चर्चा करून हा विषय पुढे नेण्यात यावा असे सांगितले। त्यामुळे न जुमानता विरोधी सदस्यांनी प्रभागाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा आग्रह धरला। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖರಿದ್ದು ಮಾತಾಡಿದಾಗ ಈಗಾಗಲೇ ಏನಾಗೈತಿ ಇಂದಿನ ಸಭೆಯೊಳಗೆ 9:30ರಲ್ಲಿ ನಾವು ಇಷ್ಟು ಕೊಡ್ತೀವಿ, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದವ್ರು ನಾವು 60% ತಗೋತೀವಿ, ನೀವು 40% ತಗೊಳ್ರಿ ಅಂತ ಮಾತಾಡಿದ್ರು। ಅವಾಗ ಕೂಡ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರು, ಒಪ್ಕೊಂಡ್ರು, ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಏನು ಅವ್ರೊಳಗೆ ಏನು ಹೊಂದಾಣಿಕೆ ತಟ್ಟು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರು ನಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟರು। ಆಮೇಲೆ ನಾವು ಆ ಫಂಡ ಅಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಇದಾದ ಕೂಡಲೇ ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು, ಅವಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಯಾರು ಮಿಸ್ಗೈಡ್ ಮಾಡಿದ್ರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು 60% ನಾವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಫಂಡ್ ಹೋಯ್ತು। ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಾಗ ಹಂಗೈತಿ, ಈಗ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಒಂದು ಫಂಡ್ ಕೊಡ್ತಾರ, ಅವ್ರ ಶಾಸಕರಿಗೆ ಒಂದು ಫಂಡ್ ಕೊಡ್ತಾರ ಅಧಿಕಾರದಾಗಿದ್ದಾಗ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಒಪ್ಕೊಂಡ್ರು। ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರು ನಮ್ಮ ಹಾದಿ ಬಿಟ್ರು, ನಮ್ಮ ಬೆನ್ನ ಹತ್ತದು ಬಿಟ್ರು, ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಮಾರ್ಗದಿಂದ ಅವ್ರು ತಗೊಳಕ್ ನೋಡ್ರಿ, ಬೇರೆ ಮಾರ್ಗದಿಂದ ತಗೊಳಕ್ ನೋಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ। ಯಾಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಎಂಡ್ ಮಾರ್ಚ್ 31 ವರೆಗೆ ವೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತಾಗ ಒಂದು ಬಜೆಟ್ ಕಾದ್ ಹಾಕಿದ್ವಿ ನಾವು। ಆ ಬಜೆಟ್ ಅವ್ರು ತಗೋಲಿಲ್ಲ। ಅವಾಗ ನಾವು ಮಾತಾಡಿಸಿದಾಗ ಏನಿದ್ರು, ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಆಗ್ಯಾವು 30 ಲಕ್ಷದ್ದು ಟೆಂಡರ್ ಆಗ್ಯಾವು, ನಿಮ್ಗಿಂತ ಮೊದಲು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಹಾಕವು, ನಾವು ತಗೋತೀವಿ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಮಾತಾಡಿ ಆದ್ಮೇಲೆ ನಾವ್ ಹೇಳಿದ್ವು, ಆಯ್ತು ನೀವು ತಗೊಂಡ್ರೆ ಭಾಳ ಚಲೋ ಆಯ್ತು ತಗೋರಿ ಅಂತ ಇದ್ವು। ನಾವು ಅದನ್ನ ಯಾಕಂದ್ರೆ ಏನಾಗೈತಿ ಏನು ತಗೋಲಿಲ್ಲ ಅದು। महामंडळाचे नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्के म्हणाले की सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने बैठक घ्यावी, त्यानंतर महामंडळाची सर्वसाधारण सभा पाहू। रमेश सोनटक्के यांच्या म्हणण्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवल्याने महापौर सविता कांबळे यांनी सभा 15 मिनिटांसाठी तहकूब केली। याआधी नवनियुक्त सदस्यांना सरकारतर्फे शपथ देण्यात आली। यावेळी उपमहापौर आनंद चौहान, आमदार आसिफ सेठ, महामंडळ सदस्य हनुमंत कोंगाळी आदी उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।